नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही घरी मॉस्टिक कसं बनवू शकता. आणि मॉस्टिक म्हणजे काय असते मित्रांनो, ही सपोर्ट देण्यासाठी झाडाला वापरल्या जाते. अजून याचा वापर केला गेल्यास तर झाडांना क्लाइम्बिंग प्लांटसाठी खूप चांगले असतात. त्यांचे जे लहान मुळं येतात मित्रांनो, व्हाईट रूट्स जे असतात त्यांना क्लाइम्ब होण्यासाठी खूप चांगलं असते. त्यांना शेल्टर वगैरे मिळते मित्रांनो. अजून न्यूट्रिएंट्स वगैरे खूप चांगले मिळतात झाडांना. अजून मित्रांनो, यांनी झाडाची जी वाढ आहे खूप चांगल्याने होते. अजून झाडाला एक सपोर्ट सारखं पण अजून हे दिसायला पण खूप सुंदर दिसतं. तर तुम्हाला मॉस्टिक नक्की तयार करायला पाहिजे मित्रांनो तुमच्या झाडांसाठी. तर आजच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहाल. सगळ्यात पहिले आता मित्रांनो काय काय आपल्याला मॉस्टिकसाठी लागणार आहे ते मी सांगतो. तर सगळ्यात पहिले जे आहे मित्रांनो, तुम्हाला नेट लागेल किंवा जी नेट म्हणजे ही जी आपली जाळ्या असतात ते जाळ्या तुम्हाला घ्यायचे आहे. किंवा मित्रांनो तुम्ही जे ज्यूटची बॅग असते, ज्यूटची बॅग पण घेऊ शकता किंवा ज्यूटचे जे पोते असतात मित्रांनो ते पण घेऊ शकता. त्यांनी पण तुमची जी मॉस्टिक आहे खूप चांगली तयार होऊन जाईल. मग किंवा तुम्हाला कोणती अशी बॅग घ्यायची आहे जी आपली कापडाची आहे ती, पण प्रेफर मित्रांनो ही जी अशी जाळी दाखवली व्हिडिओमध्ये तशी किंवा ज्यूटचे जे बॅग्स असतात ते बेस्ट असतात मित्रांनो. मग दुसरं आहे मित्रांनो, किंवा ज्यूटचे जे पोते असतात ते. दुसरं आहे मित्रांनो, पाईप घ्यायचा आहे. तुमचं समजा झाड खूप लंब अजून मोठं असेल झाड, तर त्याच्यासाठी थोडंसं हेवी वेटमध्ये तुम्हाला घ्यायचे आहे पाईप. समजा लहानसे झाडं आहे, मनी प्लांट वगैरे सारखे क्लाइम्बिंगचे झाडं आहे, तर तुम्हाला जसं हे दुसरा पाईप पाहू शकता, लाईट वेटमध्ये हलकासा प्लास्टिकचा पाईप आहे. असा पाईप मित्रांनो तुम्हाला एकदम हलकावाला घेऊन घ्यायचा आहे तयार करायला. तिसरी गोष्ट आहे मित्रांनो, तुम्हाला नारळाचे जे टर्फलं म्हणजे हे नारळाचे जे हस्क असतात हे घेऊन घ्यायचं आहे मित्रांनो. किंवा जे कूलरचं जे आपण जे ताट्या वगैरे असतात, ताट्यांमध्ये जो कूलरचा जो घुसा असतो म्हणजे ज्याला आपण कूलरचा हस्क म्हणू शकतो, तर तो जो वेस्ट असतो जेव्हा आपण त्याला कूलरचे जेव्हा ताट्या चेंज करतो तेव्हा, तर ते पण तुम्ही जमा करून ठेवू शकता मित्रांनो. मॉस्टिकसाठी ते वापरू शकता. ते पण खूप चांगलं आपल्या मॉस्टिकमध्ये यूज करण्यासाठी राहील. किंवा मित्रांनो असं नारळाचं जे असते आपलं वेस्ट, ते नारळाचं वेस्ट पण मित्रांनो तुम्ही आपल्या या मॉस्टिकमध्ये वापरू शकता तयार करायला. किंवा मग तुमच्याकडे दुसरा पर्याय आहे की मॉस्टिकचं जे मॉस असते मित्रांनो, ते नर्सरी वगैरेमध्ये जाल तर तुम्हाला डायरेक्टली मॉस म्हणाल तर मिळून जाईल. तर तुम्ही ते डायरेक्टली मॉसच परचेस करून घरी आणू शकता आणि मॉस्टिक तयार करू शकता त्याच्यापासून. मग आता याला कसं करायचं, समजा तुम्ही मित्रांनो जी ज्यूटची बॅग किंवा बोरी होती तुमची, तर तुम्हाला डायरेक्टली जे हे आपले नारळाचे टर्फलं किंवा जे आपले हे कूलरचं जे हस्क होतं ते तुम्हाला डायरेक्ट त्या ज्यूटच्या बॅगमध्ये टाकून द्यायचं. आणि तुमचा जो हा रॉड होता, हा पाईप होता, हा पाईप त्याच्यात तुम्हाला टाकून त्याला गाठ मारून द्यायची आहे. समजा असं नसेल माझ्यासारखेच अशी तुम्ही नेटची अशी नेट घेतलेली आहे, जाळी घेतली आहे, तर मग मित्रांनो हे तुम्हाला नारळाचे टर्फलं असे स्प्रेड करायचे आहे. त्याच्यावर तुम्हाला असं रॉड ठेवायचा आहे, म्हणजे हा आपला पाईप ठेवायचा आहे. आणि चांगल्याने मित्रांनो याला तुम्हाला असं बरोबर सपोर्ट देऊन तुम्हाला याला चांगल्याने हे करायचं आहे, बांधून घ्यायचं आहे. आणि टाईटली बांधाल मित्रांनो, 3-4 गाठ बांधा. म्हणजे मधात एक हे बांधाल गाठ, मग मधात एक ठेवाल, अजून थोडे डिस्टन्स सोडून एक गाठ ठेवाल. फक्त जी खालची स्पेस राहील मित्रांनो, जे आपण मातीत लावणार आहे तिकडची थोडीशी जागा मित्रांनो तुम्हाला फ्री सोडायची आहे. एकदम नाही की खालची पण, हे पाहू शकता व्हिडिओमध्ये, तर खालची जागा मित्रांनो तुम्हाला सोडून द्यायची आहे. कारण हा जो पार्ट आहे मित्रांनो हा मातीत जाणार आहे. आणि वरती मग पूर्ण तुम्ही जसं व्हिडिओमध्ये पाहू शकता तसं तुम्हाला हे बांधून घ्यायचं आहे. मग आता याला मित्रांनो वापर कसं करायचं आहे तुमच्या झाडामध्ये ते सांगतो. तर जसं आता व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, हे माझं अपराजिताचं झाड आहे. तर आता याच्यात मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही मनी प्लांट वगैरेमध्ये वापरू शकता किंवा कोणते दुसरे क्लाइम्बिंग प्लांट्स किंवा कोणतेही झाडं असतील त्याच्यात तुम्ही वापरू शकता. असं मित्रांनो तुम्हाला चांगल्याने खोचून द्यायचं आहे. आणि त्याच्या जे फांद्या होत्या मित्रांनो, हे थोडंसं पाहू शकता व्हिडिओमध्ये, असं थोडंसं याला फिरवून द्यायचे आहे. समजा तुमचं हे तर लहान होतं झाड, मोठं झाड असेल तर पूर्ण चांगल्याने मित्रांनो या जे आपण ही जी मॉस्टिक बनवली आहे याच्यावर तुम्हाला चांगल्याने लपेटून द्यायचं आहे पूर्ण झाडाला. अजून चांगल्याने जेवढी जास्त फांदी येऊ शकणार तेवढी करा, कारण हे खूप चांगलं राहील. आणि फायदे काय होणार मित्रांनो, मनी प्लांट असेल, मनी प्लांटचे जे पानं असतात फार मोठे होतात, न्यूट्रिएंट्स मिळतात, मॉइश्चर रिटेन राहते. आणि मित्रांनो याच्यावर जेव्हा झाड चढून चांगला गोल फिरून जाईल तर खूप सुंदरही दिसेल मित्रांनो आपल्या बगीच्यामध्ये. तर ही मॉस्टिक मित्रांनो नक्की तयार करा. कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मित्रांनो बेल आयकन नक्की दाबून द्या. अजून मित्रांनो आता स्क्रीनवर थोड्या वेळात तुम्हाला व्हिडिओज येऊन जातील, खताची प्लेलिस्ट पण येऊन जाईल आणि बाकीचे पण झाडासंबंधित खूप चांगले व्हिडिओज येऊन जातील, त्यांना क्लिक करून नक्की पाहाल. आता इथे खताची प्लेलिस्ट येईल त्यालाही नक्की पाहाल. आणि मित्रांनो व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा, लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून दिली आहे. त्या लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे ग्रुपवर विचारू शकता. धन्यवाद.